तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या राज्यामध्ये अशोक खरात प्रकरण, 2 राष्ट्रवादीची चर्चा, पुन्हा खासदार शिंदेचे ठाकरे गटाचे खासदार जे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का, याच अनुषंगाने आपण राज्याच्या राजकारणावर चर्चा करतो. लोकसत्तेचे पॉलिटिकल प्रतिनिधी असलेले विकास महाडिकांशी आपण संवाद साधणार आहोत. महाराष्ट्रात नेमकी काय घडतंय, महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीने सुरू झालेलं आहे, मग महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. याच प्रश्नातून महाराष्ट्र पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय का, याच्यावर राजकारण होतंय का, तुमचे आमचे प्रश्न जे आहेत जैसे ते आहेत, पण याच राजकीय नेत्यांना केवळ पोळी बाहेर जायचंय, एकमेकांना शह देत, पण तुमचे आमचे प्रश्न जैसे थे याच अनुषंगाने रोखोक पत्रकार म्हणून ओळखले जाणारे, रोखोक आपल्या भाष्यात हे करणारे विकास महाडिक आहेत, लोकसत्तेचे पॉलिटिकल प्रतिनिधी. सर, स्वागत आहे विकासनामध्ये. खरं तर काही दिवसापासून अशोक खरात पाहतोय, रुपाली चाकणकर पाहतोय, पुन्हा हे सगळ्या 2 राष्ट्रवादीची भांडणं पाहतोय, शिंदे गटाचे खासदार, या सगळ्यावर आपण चर्चा करतो. पहिली चर्चा जी आहे, अशोक खरात या प्रकरणावर महाराष्ट्राची सगळी जी हे वाट लागली का, या प्रकरणामध्ये खरं सत्य समोर येणार आहे का भलतच समोर आणि भलतच वेगळं काय, या कसं पाहता या सगळ्या दृष्टिकोनातून? अशोक खरात प्रकरण या महाराष्ट्राला कलंकच आहे. म्हणजे जगामध्ये जर एप्स्टीन फाईल असेल तर आपली महाराष्ट्र फाईल किंवा भारत फाईल म्हणून आपण त्या अशोक खरात प्रकरणाकडे बघायला हरकत नाही. परंतु अशोक खरात प्रकरण हे कधी आलंय ही एक छोटीशी लिंक बघणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी दिल्लीला एकनाथ शिंदे गेले होते आणि अमित शहाना भेटले, नरेंद्र मोदींना भेटले, त्यावेळी राज्यात काहीतरी चेंजेस होतील का राजकीय? कारण एक गोष्ट तर स्पष्ट आहे की ज्यावेळी 20 महिन्यापूर्वी निवडणुका विधानसभेच्या झाल्या, त्यावेळी एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं होतं की काही झालं तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच, त्यामुळे बिंदास खर्च करा, काय करायचं ते करा, होऊ द्या खर्च. पण झालं काय की त्यांनी खूप खर्च केला विधानसभेला. त्यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षावर जाऊन आपल्या देशाचे सगळ्यात मोठे उद्योजक, बिझनेसमॅन, त्यांनी शब्द दिला होता की मेरा महाराष्ट्र में काफ़ी काम चालू है, स्पेसिफिक बम्बई में बहुत काम चालू है, तो आप ही सीएम होना चाहिए, आप चिंता मत कीजिए, मैं आगे चल के सब बात बताता हूँ, आप जितना भी खर्चा करिए या पैसा लगेगा तो मुझे बोलिए, लेकिन ये जीतना चाहिए. आणि मग शिंदे साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये जी 2024 पासून चालते, 2023ला मे 2023ला जी सुरू झाली आणि त्यांनी ती चांगली लाडली बहीण योजना, तिची कॉपी पेस्ट आपल्या महाराष्ट्रात केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली. आणि मग मुख्यमंत्री लाडकी बहीण या राज्यातल्या 2,53,00,000 लाडक्या बहिणीपैकी 5-10% जर सोडल्या तर 90% लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं. 1500 रुपये घेऊन, 1500 रुपये. आणि त्यावेळी जे दिले गेले होते, जुलैमध्ये ती योजना चालू केली गेली आणि 4 महिन्याचे एकदम दिले गेले. बिहारमध्ये एकाच वेळी 10,000 रुपये देऊन ती योजना संपवली गेली आणि त्याचाही बिहारला फायदा झाला, परिणाम झाला. परंतु महाराष्ट्रामध्ये हे दर महिन्याला 1500 रुपये द्यायचं जे ठरलं आणि तसा संपूर्ण निर्णय झाला कॅबिनेटमध्ये, त्याच्यानंतर ही पार्श्वभूमी लक्षात घ्या अशोक खरातच्या अगोदर पहिल्यांदा, म्हणून मी हे डिटेलमध्ये सांगतोय. आणि ते लाडकी बहीण योजना आपल्याकडे लागली, तिचे परिणाम झाले सगळं, आणि एकदम सगळ्यांना फायदा झाला. म्हणजे
जिथे एकनाथ शिंदेंना धाकधूक होती तिथे डायरेक्ट त्यांचे 60 आमदार येऊन गेले. ज्या भाजपला काय म्हणजे लोकसभा इलेक्शनला कळलं होतं, पार पाणीपत झालं होतं 17 खासदार आल्यामुळे, तिथे त्यांना 132 आमदार मिळाले. तर अशा वेळी 132 जसे आमदार मिळाले तसे भाजपचं आणि संघाचे डोळे उभे राहिले की आपला प्रभाव आहे, आपलं मिळालं, आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि इथे दुसऱ्या पक्षाचा कुठलाही मुख्यमंत्री आता चालणार नाही. आणि मग तिथे एकनाथ शिंदेचा पत्ता कट झाला. आता हे एकनाथ शिंदेचा पत्ता कट झाला, त्याच्यानंतर पालिकेच्या इलेक्शन झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, पंचायतच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, नगरपंचायतच्या झाल्या, सगळ्या इलेक्शन सगळ्या झाल्या, चांगलं यश आलेलं आहे. मग आता परत ती भाकरी फिरवायची का? कारण संघाचं ऑक्टोबरमध्ये शताब्दी वर्ष होतं आणि त्यावेळी संघाचा आग्रह होता की या शताब्दी वर्षात जे मुख्यालय नागपूरमध्ये संघाचं आहे तो त्या नागपूरमधलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जास्त आग्रह होता आणि ते झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हे चांगलं झालं आणि त्या भाजपला फायदेशीर ठरलं, संघालाही बरं वाटलं. सगळा हा काळ गेला, गेले 20 महिने हा गेलेला आहे. तर त्याच्यानंतर शिंदे साहेब अजूनही अस्वस्थ आहेत त्यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे, म्हणून ते मी पुन्हा येईन म्हणायला परत काही दिल्लीला गेले होते का असा प्रश्न उभा राहिला. आणि असा ज्यावेळी प्रश्न उभा राहतो त्यावेळी राजकीय गणित फिरवली जातात. आणि ज्यावेळी त्या भेटीगाठी सुरू झाल्या दिल्लीतल्या त्यावेळी रात्री 12:30 वाजता ऍक्च्युली मुख्यमंत्र्यांकडे ऍज अ गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून ह्या 2-3 महिन्यापूर्वी हे प्रकरण आलं होतं. मग 2-3 महिन्यापूर्वी काय हे प्रकरण बाहेर काढलं गेलं नाही. तर त्याच्यानंतर रात्री 12:30 म्हणजे 11 वाजून 23 मिनिटं का 53 मिनिटांना हे FIR झालेलं आहे नाशिक मध्ये. हा रात्री FIR झाला आणि रात्री तिकडून मीटिंग संपून दिल्लीवरून शिंदेसाहेब इकडे निघाले. तर हे सगळं जे काय एकमेकांना लिंक आहे का असा प्रश्न महाराष्ट्राला पडतो. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये अशोक खरात नावाचा एक कुठला तरी घाणेरडा विकृती असलेला माणूस अडकलेला आहे. बरं, अशी विकृती असलेली महाराष्ट्रात माणसं नाही आहेत का सध्या? आजही आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत, प्रत्येक तालुक्यात आहेत, प्रत्येक गावात आहेत. असे खरात प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आहेत. परंतु हे खरात प्रकरण आताच का निघाले? कारण त्याच्याकडे जाणारे सगळे बडे धेंड होती, बडे राजकारणी आहेत. चाकणकर बाई तिथे जात होती, चाकणकर बाई अजून कोणाला घेऊन जात होती. अशा पद्धतीने हे सगळं, किंवा केसरकर तिथे किती वेळा गेलेत. केसरकरनी तर कळत न कळत 39 आमदारांची नावं घेतलेली आहेत. हे सगळे आमदार मंत्रीपद मिळावं म्हणून किंवा काहीतरी महामंडळ मिळावं म्हणून त्या खराच्या चरणी जात होते. आणि त्या खराचे विकृत चाळे एप्स्टीन सारखे, म्हणजे एप्स्टीन पेक्षा भयानक, ते संपूर्ण सोशल मीडियामुळे संपूर्ण जगाला बघायला मिळत आहेत. तर अशा माणसाकडे, म्हणजे आज तुम्हाला आपल्या जवळ आलेला एखादा माणूस किती चांगला आणि किती वाईट आपण 2 मिनिटात ओळखतो. पत्रकार असतील किंवा राजकारणाला ही चांगलं लकब असते किंवा ही चांगली जाणीव असते की समोरचा माणूस कोण आहे. पण हे सगळे 39-40 आमदार, अनेक मंत्री आणि हे सगळे तिकडे खरातकडे जात होते. याचा अर्थ त्यांनी ह्या लोकांना काय काय प्रलोभनं दिली होती, काय काय कसं ते हिप्नोटाईज केलं होतं हे लक्षात येतं. आणि तुम्हाला आज मी लिहून देतो की हे जसं मिशन टायगर शांत झालं खरात प्रकरणामुळे, आता ही फाईल SITची चौकशी आणि खरात त्याच्यात जाईल, समजा अडकेल तो कितीही वर्ष अडकेल, पण त्याच्यानंतर इतर कोणावरही ओरखडा पण येणार नाही असं वाटतंय. कारण याच्यात अनेक नावं येऊन दमानिया किंवा सुषमा अंधारे या संपूर्ण प्रकरण लावून घेत आहेत. तरीही या संपूर्ण याच्यात कुठल्याही राजकीय लोकांना हात घातला जात नाही. कारण ही सगळी राजकीय लोक जी नावं येत आहेत ही सत्ताधारी पक्षातली आहेत, सत्ताधारी पक्षाच्या जवळची आहेत.
नाहीतर हे विरोधातलं असतं तर आतापर्यंत 2-4 विरोधकांना मानगुटीला धरून आतमध्ये जेलमध्ये. टाकलं गेलं असतं. आता हे तुम्हाला सांगतो, जसं हे प्रकरण आहे, हे विकृत प्रकरण आहे, तसं एक विकृत प्रकरण आपल्या बीडमध्ये घडलं, धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात किंवा ते देशमुख प्रकरण होतं. त्याचं आता काय झालं आता विचारा. त्यातला एक माणूस वाल्मिक गेलाय सरपंच, कारण, हो. पण याच्या पलीकडे काय, याच्या पलीकडे म्हणजे धनंजय मुंडेंना परत मंत्री करण्याच्या पण हालचाली मध्यंतरी सुरू होत्या. हो. तर हे जे आहे खरात प्रकरण, हे केवळ राजकारणासाठी बाहेर काढलं गेलंय. राजकारणाच्या जशा सगळ्या गोष्टींचं म्हणजे आवडलं जाईल तसं हे प्रकरण कोणाला शह थंड देण्यासाठी. तसं हे प्रकरण थंड पडलं. सर, 2 राष्ट्रवादीमध्ये भांडणं आहेत. प्रदेशाध्यक्षांचं नाव नाही आहे. सुनित्रा पवारांनी जे पत्र दिलं निवडणूक आयोगाला, ते पहिलं पत्र रद्द करावं, हे असे सगळे राष्ट्रवादी भविष्यामध्ये राष्ट्रवादीची अवस्था बिकट असणार आहे. नाही, काय माहितीये का, मी फार गमतीने नेहमी सांगतो की शेतकरी कामगार पक्षाची अवस्था काय झाली. हो. हायकोर्ट आहे शेतकरी कामगार पक्ष हद्दीपार नाही, झालं. हद्दीपार झालं. हे व्यक्ती सापेक्ष पक्ष जे आहेत ना, व्यक्ती सापेक्ष, त्या पक्षांची अशीच अवस्था होणार आहे. व्यक्ती केंद्रित. व्यक्ती केंद्र म्हणजे पवार साहेब आहेत तोपर्यंत त्यांचे एक पक्ष काय अजून तिसरा पक्ष पडला तरी तो चालेल. म्हणजे उद्या अजून कुठल्या तरी एका पवारांनी दुसरा पक्ष काढला तरी चालेल, कारण ते पवार नावाने सगळं चालतं किंवा ठाकरे नावाने काही खपलं जातं. ठाकरे पवार ही नावं महाराष्ट्रासाठी लोकांना थोडस आकर्षित होतं. ते साऊथ मध्ये पण हा ट्रेंड असतो. तर यामुळे एक लक्षात येईल की ह्या राष्ट्रवादीमध्ये जे सगळं चालू आहे श काटश, सुनेत्रताई वहिनी ताई ज्या काय आहेत त्यांना हा काही संपूर्ण राजकारणाचा डोलारा सांभाळता येणार नाही. त्यांच्या मागे कोणतरी एक चांगली हालचाल करते, जो परिपक्व माणूस आहे. त्यांना लक्षात आलंय की या संपूर्ण पक्ष हायजॅक दादा गेल्यानंतर, अजितदादा गेल्यानंतर कोणतरी करते, पटेल आणि तटकरे करतात असं लक्षात आल्यावर यांचे पण पंख छाटायचं काम केलं जाते आणि यांच्या मागे त्यांना संपूर्ण चाणक्य, सुनेत्रा वहिनींचा चाणक्य कोणतरी आहे, राजकीय चाणक्य, की ह्या 2 मंडळी ज्या पुढे पुढे करतायत आणि हा संपूर्ण पक्ष कॅप्चर करत, जो इतर आमदारांना मान्य नाही, त्यांच्या 40 आमदारांना हे मान्य नाही, तिथे खसखस चालू आहे. तर ह्या लोकांना पद्धतशीर जर बाजूला ठेवलं तरच पक्ष पुढे चालेल, हे सांगणारा सुनेत्रा वहिनींना कोणतरी चाणक्य आहे, मिळालेलं आहे आणि त्याच्यानुसार चालतंय. त्यांनी बघा तो अरोरा नावाचा कॉन्ट्रॅक्ट त्याचा रद्द केलंय. म्हणजे अरोरा हा काही चाणक्य नाहीये, पण राजकीय क्षेत्रातला कुठला तरी मुरलेला माणूस त्यांना या सगळ्या गोष्टींची मुवमेंट सांगतोय. त्यामुळे हे जे आहे ते बांधून ठेवलं जाईल. ह्यांच्या पण जे काही पटेल आणि तटकरेंचं तर खरात प्रकरणात सगळं लिंक आहे त्यांच्या एकूण, तर त्यांचं सगळं त्यांना कंट्रोल केलं जाईल, त्यांना पण कंट्रोल केलं जाईल, पक्षात ठेवलं जाईल. आणि हा पक्ष पण एक, आता पवार साहेबांसाठी हा पक्ष आणि तो पक्ष दोन्ही सारखेच झालेले. पण भविष्यामध्ये आता शरद पवारांचं वय पण झालेलं आहे, तिथेही राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तशी, तिकडे पण नेतृत्व शून्य आहे. 2 राष्ट्रवादी भविष्यात राहतील का नाही राज्याच्या राजकारणामध्ये? नाही, हे काळ ठरवणार आहे. हळूहळू कसं असतं की कसंही ओसाडगावचा असलं तरी राजा असतो. म्हणजे काय होतं की काही पक्ष ही आपली दुकानदारी आहे, ते दुकान चाललं पाहिजे. म्हणजे राज ठाकरेंचा काय खासदार नाही आणि आमदारही नाही, नगरसेवक आलेत तरी दुकान चालते त्यांचं 20 वर्ष. तसं पक्ष म्हणून दुकान चालवायचं असेल तर ते कोणीतरी चालवणारच आहे पुढे येऊन. त्याची अधोगती होईल हा भाग वेगळा, त्याची अधोगती होईल. आणि त्यातले अनेक लोक हे स्ट्रॉंग जे 2 पक्ष आहेत, म्हणजे उद्या काँग्रेसला चांगले दिवस आले तर काँग्रेसमध्ये जातील, भाजपचे चांगले दिवस आहेत तोपर्यंत भाजपमध्ये राहतील. पण हे जे पक्ष म्हणून आपण म्हणतो तर ते चालत राहील. आणि पवार साहेबांचं जर म्हणाल तर पवार साहेब हे पूर्ण महाराष्ट्रातले देशातले 24/7 राजकारण खेळणारा माणूस. त्यामुळे ते शेवटच्या क्षणापर्यंत राजकारण खेळतील आणि ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचाही पक्ष राहील, त्यांच्या नावापुढे राहील. किंबहुना एका पावसात भिजून त्यांनी निवडणूक फिरवलेली आहे. ते पवार साहेब काय करू शकतील किंवा काय होईल हे आपण सांगू शकत नाही.
काळ हा सगळ्या गोष्टींचं उत्तर असतं. पण अजितदादा गेल्यानंतर अजितदादांच्या पक्षाला एक फटका बसलेला आहे आणि तिथे दुफळी तयार होऊन काळांतराने एक तर ज्याला चांगले दिवस असतील त्या पक्षात लोक त्यांच्या ह्याच्यातले ते सगळे बेडूक आहेत एका अर्थाने, ते उड्या मारतील. म्हणजे बेडूक जसं ते एका ह्याच्यात ठेवलं तर ते जास्त काळ थांबत नाही. तर तशा पद्धतीने हे सगळे जे अजितदादा पवार यांचे आमदार आहेत ते एक तर त्या जुन्या पवारांकडे जातील किंवा भाजपमध्ये जातील, असं ते होईल. सर, दोन बायांची चर्चा होते. एक रुपाली चाकणकर अडचणीत आल्या तटकऱ्यांमुळे, किंवा तटकरे दोन असं त्यांचं समीकरण म्हटलं. इकडे प्रियंका चतुर्वेदी, आदित्य ठाकरे, दोन बायांनी या दोन नेत्यांची अडचण केली. असंच असतं राजकारणामध्ये. स्त्री महात्म्य वाढलं का ते अशा पद्धतीने अंगलट येतच. सगळीकडेच असं आपल्याला लक्षात येतं. आणि चाकणकर बाईंनी जे काही पेरलं ते उगवलं. आणि राहिला विषय आदित्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी चक्रवर्ती बाईला जे काही दिलं, सगळं शक्ती दिली, बळ दिलं, तर ते परत बुमरँग आलंय की हे लोक कुठेच कधीच समाधानी, राजकारणी माणूस हा कधीच समाधानी नसतो, तृप्त नसतो. तर त्याची महत्वाकांक्षा वाढतच राहते. आता चक्रवर्ती बाईला परत अजून इच्छा झाली, त्याच्यामुळे ती जे दुफळी निर्माण झाली आणि अनेक निर्णय चुकतायत. मातोश्रीचे म्हणा किंवा सिल्व्हर ओकचे म्हणा, निर्णय चुकतात ना, तर हे त्यातलेच हे निर्णय आहेत. किंवा अजितदादांचा निर्णय म्हणजे चाकणकर बाईला किती हे द्यावं, महत्व द्यावं, तर ते सगळं ह्या खराब प्रकरणानंतर लक्षात आलेलं आहे. आणि तटकरे तर अजित बॉसच त्यांना महत्व देत होता, त्यामुळे मग तटकरेंचे इतके ऋणानुबंध तयार झालेले आहेत की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. ते संपूर्ण रोह्यामधलं पार काम घेण्या, म्हणजे चाकणकर बाईचा पतिदेव तिकडे रोह्यामध्ये 400 कोटीची बिल्डिंगचं काम घेतोय. तर हे असे सगळे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सगळ्याच गोष्टींचे संबंध निर्माण झालेले आहेत. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे चक्रवर्ती बाई म्हणा किंवा चाकणकर बाई म्हणा, हे पक्ष अडचणीतच आणणारे आहेत. सर, पण महाराष्ट्रामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण झाले, पण महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण होत नाहीये. आजही भ्रष्टाचार, गॅस, सगळे प्रश्न आहे. आम आदमी जैसे थे आहेत आणि इकडे लोक राजकारण करतायत. महाराष्ट्र कधी सुधारणार नाही? नाही, महाराष्ट्र सुधारणार नाही असं नाही म्हणतायत. महाराष्ट्र सुधारलेला आहे, तो पुरोगामीच आहे. फक्त हे असा थोडासा ब्रेक लागतोच. कुठल्याही चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते म्हणतो ना, तसं ही दृष्ट लागलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रकल्प, तर सांगायला प्रकल्प प्रचंड विधानसभेत आणि मुख्यमंत्री आणि सगळ्या जाहिराती तुम्ही बघत असाल तर जाहिरातींवरच 1000-2000 कोटी रुपये खर्च केले जातात वर्षाला. आणि त्याच्यातून सांगितलं जातं की आम्ही काय करतोय, किती करतोय, कसं करतोय. म्हणजे शक्तीपीठ वगैरे साताऱ्यामधून फिरून पार एकदम. आता तुम्ही मला एक साधं तुम्हाला सांगतो की खरोखरच शक्तीपीठ महत्वाचं आहे का? म्हणजे आजच्या घडीला बेरोजगारी इतकी वाढली, त्यांच्या पोटाला, त्या सगळ्या बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळावं की शक्तीपीठ उभं 83,000 कोटीचं, म्हणजे तो कमीत कमीत 90 आणि 1,00,000 कोटी, म्हणजे 1,00,000 कोटीपर्यंत जाईल तो खर्च सगळा. तो शक्तीपीठ कशासाठी बांधला जातोय? आपल्याला वाटतोय तो शक्तीपीठ पार नागपूर पासून सिंधूर म्हणजे गोव्यापर्यंत जोडला जातोय, पोर्टपर्यंत. तसं नाहीये ते. त्या माइल्स ज्या मिळालेत ना विदर्भामध्ये, त्या माइल्स मधलं जे काही मिळणार आहे सगळं खनिज, त्याचा एक्सपोर्ट बंदरावर करण्यासाठी काही उद्योजकांसाठी ह्या शक्तीपीठ आणि ज्ञानपीठ उभी केली जाते. हे लक्षात येत नाही आपल्याला. प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नवनवीन उभे राहतायत आणि प्रकल्प येत राहतायत, प्रकल्प होत राहतात. कारण एवढा सगळा आलेला पैसा वर्षाला जो आपल्याकडे 7,00,000 कोटी येतो, आपल्या राज्याचा बजेट, तो खर्च करायचाच असतो ना. लाडकी बहीण सारख्या योजना देऊन आपण रेवडी द्यायचीच असतात. होतंय, पण यासारखे जे खरात सारखी प्रकरणं किंवा आता युद्धामुळे गॅस सारखी टंचाई सारखे विषय येत आहेत, यांच्याकडे एका अर्थाने आपण फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. आणि बाकी सगळं जे काय आम्ही करतोय वगैरे सांगितलं जाईल ना, ते इलेक्शनच्या 1 वर्ष अगोदर किंवा 6 महिने अगोदर याचा प्रोपोगंडा केला जातो किंवा हे प्रकल्प पूर्ण केले जातात. आता गेली पुढचे 3 वर्ष कुठल्याही निवडणुका राज्यात नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला हेच असंच काहीतरी अशोक खरात, गॅस टंचाई, अशीच प्रकरणं, चाकणकर बाई आणि अशीच प्रकरणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत.
आणि याच्यातच महाराष्ट्र पूर्ण 3 वर्ष मशगूल राहणार. सर, शेवटचा प्रश्न करूया. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय, तुम्ही कसं पाहताय? कुणाची गच्छंती होऊ शकते, कोण येऊ शकते, सध्या तरी काय चर्चा? नाही, राज्याचं जे विस्तार, मंत्रिमंडळ विस्तार आहे, तर त्या काही मंत्र्यांचे जे अहवाल घेतलेले आहेत वर्षभराचे, 2 वर्षाचे, तर ते निगेटिव्ह आलेले आहेत. सीएम साहेब हे स्वतः पर्सनली हे करतात, बघतात सगळं. आणि त्यांनी एक खाजगी एजन्सी पण नेमली या सगळ्यासाठी. सगळ्या मंत्र्यांचं काय म्हणजे त्यांनी 100 दिवसाचं टार्गेट दिलं होतं, त्याच्यात किती मंत्री पास झालेले आहेत, 150 दिवसाचं टार्गेट दिलं होतं, किती विभाग पास झालेले आहेत, हे सगळं हे करतं. म्हणजे एक तुम्हाला इथे या निमित्ताने सांगू, म्हणजे शिंदे साहेबांपेक्षा फडणवीस साहेबांचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे. म्हणजे त्यांचा कारभारावर, प्रशासनावर चांगला वकूफ आहे आणि वचक आहे. त्यामुळे काही मंत्र्यांची गच्छंती होणारच आहे जे वादग्रस्त ठरलेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांची गच्छंती करण्याची शक्यता आहे आणि फडणवीस साहेब भाजपमधल्या काही लोकांचं, त्रासदायक जी लोक आहेत त्यांना घरी बसवणार आहेत. असं होईल, पण ते इतक्या लवकर होईल असं काय सांगता येत. हे होते विकास महाडिक यांनी आपल्या दिलखुलास मुलाखत दिलेली आहे. अशोक खरात, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, मग 2 बायांमुळे झाली राजकीय परिस्थिती आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना नारळ मिळणार, याच अनुषंगाने आपण चर्चा केली. सर, खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.